आणि आता इतरही काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. स्वागत करावं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे. मुंबईतल्या भाजप कार्यालयात त्यांनी प्रवेश केलेला आहे. महापालिका सत्ता स्थापनेनंतर पहिल्याच महासभेत फेरीवाला या विषयावर गोंधळ झाला. तेव्हापासून केडीएमसी क्षेत्रात फेरीवाला कारवाईला सुरुवात झाली. मात्र दुसरीकडे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर हर्षाली थविल चौधरी या फेरीवाल्यांकडून खरेदी करतानाचा व्हिडिओ समोर आलेला आहे. मुंबई महापालिकेनं वर्सोवा दहिसर भाईंदर सागरी किनारा मार्ग प्रकल्प हाती घेतला. या प्रकल्पासाठी गोरेगाव चारकोप परिसरातील सुमारे 1000 झाडं कापावी लागणार आहेत. तर कापलेल्या झाडांच्या बदल्यात पनवेलमध्ये झाडं लावण्यात येणार आहेत. मुंबईमधील आंतरराष्ट्रीय विमानतळावर खास स्मार्ट कूलिंगची सुविधा उपलब्ध केलेली आहे. वाढत्या तापमानापासून दिलासा देण्यासाठी विमानतळानं खास सुविधा उपलब्ध केलेली आहे. म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळानं मुंबई शहरातील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचं पावसाळापूर्व सर्वेक्षण पूर्ण केलं. यंदाच्या वर्षी 82 इमारती अतिधोकादायक आढळलेल्या आहेत. या 82 इमारतींमध्ये गेल्या वर्षी अतिधोकादायक म्हणून घोषित केलेल्या 43 इमारतींचा समावेश आहे. यामुळे 176 निवासी गाडीधारकांना घरं रिकामी करण्याकरता नोटीस बजावली आहे. मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते विद्याविहार धीम्या मार्गावर सकाळी 10:55 ते दुपारी 3:55 पर्यंत ब्लॉक असेल. तर हार्बर मार्गावर कुर्ला आणि वाशी दरम्यान सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 पर्यंत ब्लॉक असणार आहे. उन्हाळी सुट्ट्यांमधील वाढती प्रवासी गर्दी लक्षात घेता कोकण रेल्वेकडनं अतिरिक्त विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये मुंबई सीएसएमटी, मडगाव विशेष रेल्वे तसंच सुरत मंगळुरू विशेष रेल्वे गाडीला नियमित एक्सप्रेसचा दर्जा देण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेवर आज रात्री 1:15 ते पहाटे 4:15 दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यानची लोकल सेवा बंद असेल. तर पश्चिम रेल्वेवर उद्या दिवसकालीन कुठलाही ब्लॉक नसेल. मुंबई विमानतळाचं आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीमध्ये दुसरं स्थान कायम आहे. देशांतर्गत प्रवासामध्ये बंगळुरू विमानतळ आघाडीवर आहे. मुंबई विमानतळावरील 28 लाख देशांतर्गत प्रवाशांच्या तुलनेत बंगळुरू विमानतळावरनं 32 लाख प्रवाशांनी ये जा केलेली आहे.